यांचं कौतुक करावं तिथे कमी. प्रत्येक टीमला एकत्रित आणण्याचं काम सागरदादा भोईर असतील, कल्पेशदादा म्हात्रे असतील किंवा मनीषदादा म्हात्रे असतील यांच्या माध्यमातून राहिले गेले. एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट नेहमी करतायत. सागरदादा भोईर यांचं जेवढं कौतुक करावं तिथे कमीच राहील. संपूर्ण मित्रपरिवार प्रथमेश दादा भोईर यांचं आपण बघतायत. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. सल्लाबादप्रमाणे याही वर्षी या स्पर्धेचं आयोजन केलंय. प्रत्येक वर्षी आपण बघतायत संदीप सर डेचा फॉर्मॅट, परंतु यंदाचं पहिलं वर्ष असेल पतू पॅकरचं नाईटचं आयोजन अफलातून. याचं कारण की वाढती उष्णता आणि बरेचसे खेळाडूंना कधी कधी वेळ मिळत नसतो. ज्या आखणे आपण आठवड्याची आखत असतो एखाद्या स्पर्धेची, आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये बरोबर जरी ते कामावर असले तरी वेळ काढून आपल्या टीम सोबत जुडले जात आहेत. आणि हे सर्व लक्षात घेऊन कुमार प्रथमेश भोईर यांनी हे नियोजन केले या स्पर्धेचं. 14 धावा फटकावरती लागल्या गेल्यात आणि अगदी पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. टीम पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अक्षित 11 टेंबिवली संघाला आपण पाहतायत. इथे बीट झालेत, बॉल चालल्या मागे. डायरेक्ट हिट जर केला असता, कदाचित डायरेक्ट हिट लागला असता तर संदीप सर फिल्डिंग करण्या टीमचं वर्चस्व राहिलं असतं, कारण की प्रतीक पाटीलची एक सर्वात मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळाली असती. यस, आणि ते गायडन्स मंगेश वैती सुद्धा करताना दिसत आहेत. आज टेनिस विश्वामध्ये भरपूर नाव आहे मंगेश वैती या खेळाडूचं. ISPL मध्ये श्रीनगर के वीर संघाचं नेतृत्व ज्यांनी केलंय आणि मालामाल सुद्धा झाले. तर बरेचसे खेळाडू मालामाल झाले. सागर अलीची विशेषतः आठवण येतोय. नॉनस्टॉप बॅटिंग ज्यांनी केली, मॅन ऑफ द सिरीज हा किताब ज्या खेळाडूला मिळाला. बोलते यार, इथे ऑब्स्टिकच्या बाहेर शबल झाले. पहिल्याच गोलंदाजाने ओळखलं होतं प्रतीक काहीतरी इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्यासाठी जातील, त्या पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. मैदानाच्या आतमध्ये आलाय डॉट बॉल प्रतीक पाटील. आता मात्र बीट झालेत. चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये. अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर षटक क्रमांक दुसऱ्यातील चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 2 आणि धावा फटकावरती लागल्या गेल्यात. त्यामध्येच 15 धावा फटकावरती लागल्या गेल्या. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. इथे चांगला फटका आहे. हेलिकॉप्टर उडवलाय, लँड झाला मैदानाच्या बाहेर. प्रतीक पाटील आज मात्र नागेश काका मैदानावरती येऊन या रात्रकालीन क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये धूमधडाका करतोय. आणखीन एक लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर या स्पर्धेतील षटकार. संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. गेलंय मनात त्यानं घरे, गेलंय मनात त्यानं घर. चांगला फोर्स दिला होता, ताकद या ठिकाणी लावली होती, एका पायावर वजन दिलं होतं आणि चांगला फटका कळत असताना प्रतीक पाटील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या 1 गडी बाद 21, 21. पुढचा बॉल पुन्हा एकदा चेंडूला हवेमध्ये टोळावलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. लॉंग ऑन चा क्षेत्ररक्षक आला नव्हता, परंतु काऊ कॉर्नर क्षेत्रामधील क्षेत्ररक्षक पुढे आला आणि त्याने हा झेल सोडलाय. प्रणव याच्याकडून ही मोठी चूक झाली. जीवनदान दिलं जातंय एका बड्या खेळाडूला. धावसंख्या पुढे सरकताना धाबा लागल्या जातात. 1 गडी बाद 23, 23. आता ही झेल सोडले ती म्हणजे प्रतीक पाटील या फलंदाजाची, आणि ही झेल कितपत महागडी ठरेल या मॅच मध्ये पाहणं महत्वाचं राहील. प्रत्येक षटकाराकरिता जय मल्हार एंटरप्राइजचे प्रोप्रायटर सन्माननीय निलेशजी चव्हाण यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज टीम अक्षित 11 टेंबोली या संघाला देण्यात येईल. स्विच चिट खेळलाय, परंतु चेंडूमध्ये व्हेरिएशन होतं. अगदी तर धीम्या गतीने टाकलेला बॉल होता. शरीर विधी मारा या ठिकाणी पाहायला मिळतो आणि पंचांचा इशारा आला. लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव या ठिकाणी मिळणार आहे. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते, ती म्हणजेच धाव फटकावरती 24 धावा. पहा या स्पर्धेतील पहिला हाय स्कोर विक्रम ज्या संघाने बनवला असेल तो म्हणजेच टेंबोलीचा संघ. आणि याही मॅच मध्ये 4 ओव्हरच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. जवळपास 11 चेंडूच्या समाप्तीनंतर 24 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. त्यामध्ये प्रतीक पाटीलचे 2 षटकार 1 चौकार चांगले योगदान राहिले गेले. आतापर्यंत 8 बॉल 21 केलेत. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि टिपला झेल. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. अक्षित 11 टेंबिवली संघाला विकेट जाईल. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 24 या धावसंख्येवरती दुसरा धक्का. आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. बघू शकतात पळवट टप्प्याचा चेंडू होता आणि खोदून काढायचा विचार होता विरेजचा. एका बाजूला एक बॅटर आक्रमक आहे तर दुसऱ्या बॅटरने थांबणं फार महत्वाचं होतं. दोघांमध्ये सामंजस्यपणा असला तर धावा आणखीन आल्या असत्या आणि हा धक्का लागला नसता बॅटिंग करणाऱ्या
अक्षित 11 टेंबिवली या टीमला. धक्का लागल्यानंतर आता स्थिती जर आपण बघितली बॅटिंग करणारी टीमची अजून सुद्धा मजबूत स्थिती आहे. धावफलकावर एकूण धावसंख्या आहे ती 24 धावा 24. ही टीम मिटिंग होतोय परंतु त्याच्यामध्ये जास्त वेळ वाया जाईल असं काही करू नका. अच्छा डे 1 मधील पहिली रजनीमधील हा शेवटचा मॅच आपल्या समोर येतोय. प्रेक्षकांनी चांगली उपस्थिती या स्पर्धेसाठी दर्शवली त्याबद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार मानतोय. उद्या सुद्धा म्हणजेच डे 2 मध्ये सुद्धा आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहा. उद्या सुद्धा वेळेनुसार मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. आज थोडासा उशीर झाला होता परंतु उद्या तुम्हाला ॲक्युरेट वेळेवर मॅचेस सुरू होताना दिसून येतील. मॅच कडे वळत असताना तिसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजीची जबाबदारी आता स्वीकारलोय. श्रेयश या गोलंदाजाला गोलंदाजी मार्गावर आणलं जातंय. तुषारची धावसंख्या 24 झाली. 2 षटकांची समाप्ती आणि 2 गडी बाद झालेत. 12च्या सरासरीने आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर टिंबिवली संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटील आहे ना तोपर्यंत धावांची जी गती आहे टीम टिंबिवलीची ती वेगाने वाढताना दिसेल. 4 ओव्हरमध्ये 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जाईल का पाहणं महत्वाचं राहील. 21 वरती खेळतात. 8 बॉलचा खेळ आतापर्यंत अगदी जर पाहिलं तर खेळले गेलेत आणि 21 धावा वैयक्तिक बनवल्यात ते म्हणजे प्रतीक पाटील या बॅटरने. नंबर 3च्या ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक पोचतायत परंतु ज्या वेळेला आपण धावता झेल कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतो थोडंसं अवघड असतो आणि तोच झेल या ठिकाणी पाहायला गेला आपण. भरपूर कठीण असतो अशा प्रकारचे झेल घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक नेहमी करताय परंतु अयशस्वी नेहमी राहताना दिसत आहेत. या बॉलवरती मिळतील धावा जवळपास जर पाहिलं गेलं तर 3 आणि या 3 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटक्यावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 27 धावा. संदीप सर जो झेल घेण्याचा प्रयत्न केला अफलातून झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु अयशस्वी राहिले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. तरी सुद्धा बारकाईने प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण केलं जातं बॅटिंग करणाऱ्या टीमद्वारे. कोणतीच संधी ती वाया घालवत नाही. जशी संधी मिळते तशा धावा चोरतायत आणि इथे सुद्धा 3 धावा चोरल्या गेल्यात प्रतीक पाटील या बॅटरद्वारे. पहिल्या बॉलवरती 3 धावा खर्च केल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती नंबर 3च्या षटकामध्ये दाखल झालेत मिस्टर श्रेयस. आता श्रेयसला चांगली कामगिरी करावी लागेल. एखादी विकेट इथून टेंबिवलीची मिळून दिली तर कमबॅक केला जाईल ते म्हणजे माहुलगाव या संघाचं. बॉलर तयार आहे. ओव्हर दी विकेटने हवेत खेळला बॉल झाला मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक पोस्टसाइड डाऊन दी बॉल. चांगला झेल टिपलाय आणि आणखीन एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये लागले. अक्षित 11 टेंबिवली संघाला आणखीन एक धक्का. तिसरा धक्का. 27 धावसंख्या असताना आदित्य इज आउट. बहुजन विकास आघाडीचा नेता आहे नव्या दमाचा. शब्द त्याचा लाख मोलाचा. वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण बघतायत एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा. 27 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शॉन पथक त्या ठिकाणी गेलंय त्यामुळेच आमचे जे मेंबर्स आहेत ते त्या ठिकाणी ते शॉन पथकाला बाहेर काढतील. उद्याच्या दिवसात काय शेड्यूल असेल त्याची सुद्धा चर्चा आपण करूया. तुषारजी आजचा डे पहिला 2 दुसरी रजनी. येस आजची पहिली रजनी पाहिली आपण. उद्याचा दिवस देखील तितका महत्वाचा. उद्याची रजनी देखील तितकीच महत्वाची आज संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून राहील. त्याचा देखील उल्लेख उद्याच्या दिवसातील या संपूर्ण जर पाहिलं गेलं तर पंचकृषीतील 8 संघ जे अगदी जर पाहिलं गेलं तर एकापेक्षा फॉरवर्डमध्ये नेहमीच खेळताना दिसत आहेत त्यांचा देखील उल्लेख या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. पहिला मॅच उद्याच्या दिवसातील खेळवण्यात येईल तो म्हणजेच टिवरी स्पोर्ट टिवरी आणि त्यांच्या विपक्षात एकविरा नायगाव. रिपोर्टिंग आपल्याला 3:30 ला करायच्या. ॲक्युरेट आपण उद्याच्या दिवसात वेळापत्रकानुसार पहिली मॅच आपण खेळवणार आहोत. फुलटॉस बॉल आहे. पहिल्याच बॉलवरती मोनीच्या बॅट मधून तडाखा. बॉल जाईल सीमा पार. मिळतील धावा 4. आलाय चौकार. कार्य आहे त्यांचं सुंदर. कार्य त्यांचं आहे सुंदर. युवा आमदार दमदार आपला जिंदगीदार. पुन्हा एकदा वेलकम बॅक. गेल्या मॅच मध्ये संदीप सर आपण पाहिलं ज्या वेळेला टेंबुलीचे बॅटर आउट होते ते त्या वेळेला जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत होता
त्याच्या बॅटमधून चौकार, त्याच्या बॅटमधून षटकार पाहिले आणि याही मॅचमध्ये त्या प्रकारची सुरुवात करून दिली ती म्हणजे टेंबिवली टीमने. 31 धावा धावफटकावरती लागले गेलेत. षटक क्रमांक 3 आपण पाहत आहेत. 2.3 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. बॉलर तयार आहेत. षटकातील पुढचा बॉल मोनिश पाटील आहेत. या टीमचे एक जबरदस्त फलंदाज आहेत आणि एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून सातत्याने मोनिश पाटीलला आपण पाहत आहेत. मोनिशने देखील बहुचर्चित असलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये जर पाहिलं गेलं तर मालिकावीरचे किताब घेतलेत, बेस्ट बॉलर बेस्ट बॅटरचे किताब घेतलेत आणि खरोखरच जर पाहिलं गेलं तर भरपूर प्रयत्न करतायत नेहमीच टेंबोली संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये फायनलमध्ये पोहोचण्याचा. परंतु आजच्या दिवसात सेमीफायनलमध्ये कुठला संघ पोहोचेल हे पाहणं महत्त्वाचं राहील. बॉल तयार आहे. इथे शॉर्ट बॉल होता. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटन बॉलचा संपर्क आहे का पाहावं लागेल त्या ठिकाणी. येस, बॅटला लागला, स्पर्श झालाय बॉल आणि अशा रीतीने या बॉलवरती मिळेल एक सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच स्कोर कार्डवरती 32 धावा. दुसऱ्या मॅच आपल्याला पाहायला मिळेल टीम 94 कामन आणि त्यांच्या विपक्षात कार्तिक 11 संतोष भुवन आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा मॅच असेल उद्या दिवसातील NCC नारंगी आणि त्यांच्या विपक्षात अंकुश मुजी पतू पॅकर्स दत्ताली जुचंद्रचा संघ आपल्याला जरूर पाहायला मिळेल याच पंचकृषीतील. आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर उद्याच्या दिवसातील चौथा मॅच आपण बघणार आहात आई गावदेवी सातिवली आणि त्यांच्या विपक्षात मुफास वसई फाटा. या अगदी जर पाहिलं गेलं तर 8 संघ उद्या दिवसा पाहायला मिळतील. इथे ओव्हर दी विकेटने वा काय फटका खेळला गेला. बॉल जाईल सीमा पार, मिळतील धावा 6. आणखीन एक तडाखा मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज प्रतीक पाटीलच्या बॅटमधून षटकार. त्याच्या सोबत एक नंबर राजेश पाटील हे आमदार. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा आहे ते 3 गडी बाद 38 धाबा. परंतु उद्याचा जो डे 2 चा आपला दिवस आहे, जी रात्र आहे, त्या रजनीमध्ये तुम्हाला वसई तालुक्यातील एक गाव एक संघांना आमंत्रण दिल्याचं दिसतंय आणि ज्या पद्धतीने आपण सूचना दिल्या तुषारजी त्यानुसारच त्या संघाने इथे रिपोर्टिंग करायची आहे. या मॅचकडे 38 वर 3 गडी बाद झालेत. बॅटिंग करताना अक्षित 11 टेंबिवली या टीमचे आणि शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. प्रतीक पाटील 10 बॉलला सामोरे जाऊन 30 धावा त्यांना बनवलेत. मोनिशने 3 बॉलचा सामना केलाय, 5 धावा त्याच्या बॅटमधून येताना दिसत आहेत. परंतु प्रतीक पाटील जसा दुसऱ्या मॅच मध्ये उतरलाय तसा तो काही थांबतच नाही. धावा त्याच्या बॅटमधून अगणित येताना दिसत आहेत. 10 बॉलमध्ये 30 धावा केल्यात आतापर्यंत ते म्हणजे प्रतीकने आणि मोनिशने आतापर्यंत 3 बॉलमध्ये 5 धावा धावफटकावरती अगदी जर पाहिलं तर वैयक्तिक खेळल्या गेल्यात आणि टीमची टोटल 38 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. JTC लाईव्ह च्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आम्ही या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. आपण बघतायत एक दमदार क्रीडा स्पर्धा. प्रथमेश दादा भोईर एक युवा उद्योजक, एक युवा व्यक्तिमत्व म्हणून आपण नेहमी त्यांना बघतायत. क्रिकेटसाठी वाव देणारं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचीशी संपूर्ण क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार झालेत. चौथ्या ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल खेळायचा होता स्विच हिट. गेल्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं मोनिशने जबरदस्त 2 चौकार खेळले होते स्विच हिटच्या माध्यमातून आणि याही वेळेला जर पाहिलं गेलं तर मोनिश तेच प्रयत्न करतात स्विच हिट खेळण्याचा. परंतु मोनिशला काय करायचं आहे, प्रत्येक बॉलला अगदी त्यामध्ये ढकलून स्ट्राईक रोटेट करून द्यायचे प्रतीकला. कारण की प्रतीक या मॅचमध्ये इन्फॉर्म बॅटर आहेत. कारण की 10 बॉलमध्ये 30 धावा आतापर्यंत प्रतीकने केल्यात. ओहो, यावेळेला जर पाहिलं गेलं तर अपील होती ती म्हणजे वाईटची, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. या विकेट जाण्याची दाट शक्यता आहे आणि अशा रीतीने जर पाहिली तर धावचीच्या माध्यमातून विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं ते म्हणजे प्रतीकने मोनिश पाटीलला. आणि चौथा धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम अक्षित 11 थँक्यू येस. आता मात्र विकेट किपर जवळ होते आणि त्याच कारणाचं विकेट आहे की नाही आता मात्र ही चर्चा केली जाईल. पहा, प्रत्येक परिसरामध्ये आपण संदीप सर वेगळे नियम पाहतात आणि त्याच कारणाचं मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर विकेट आहे की नाही आता हे पाहणं महत्त्वाचं राहील. येस, नॉट आउट. येस, विकेट किपर जवळ आहे आणि त्याच कारणाचं पंचाने त्या ठिकाणी जर पाहिलं तर नॉट आउट घोषित केलेलं आहे. आणि हितेंद्रजी भोईर असतील, ललितजी भोईर यांना आपण बघताय जरूर. ऑफिशियली पंच या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून राहिलेले आहेत. ॲक्युरेट निर्णय त्याच्या माध्यमातून राहिला आहे. हा बॉल आला डॉट म्हणजेच 3.2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावा धावफटकावरती 38 झाल्यात. मोनिश पाटील आता आक्रमक रूप धारण करतील का?
हो यावेळेला जर पाहिलं गेलं तर जबरदस्त फटका खेळला गेला इंटू द गॅप म्हणून क्षेत्ररक्षक नाही आहेत प्रोटेक्शन नाही आहे बॉल चाललाय सीमा रेषे पार स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट हिट सरळ चुंडला पाठवले गेले सीमा पार मिळतील धावा 4 येतोय चौकार बहुजन विकास आघाडी वसई विरार आला या आता यांचाच ट्रेंड पुढे वेलकम बॅक बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व प्रस्तुत आपण बघतायत लोकनेते हितनेरजी ठाकूर चषक 2025 एक अफलातून क्रिकेटची स्पर्धा प्रत्येकांना आवडणारी प्रत्येकांना हवं बस व्यासपीठ मिळणारं या संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन केले गेले प्रतिनिधी भोईर या स्पर्धेचे मुख्य प्रणेते आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत आजची पहिली रजनी आणि काय मॅच रंगताना दिसत आहेत यावेळेला जर पाहिलं गेलं तर जबरदस्त चेंडू होता पायावरती चेंडू आढळला गेलाय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एक धाव कंप्लीट केला प्रतीक पहा जबरदस्त धावतायत 2 धावा कंप्लीट केल्या तिसरीचाही प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय काय घडलंय हिट तर लागलाय डायरेक्ट हिट आता कुठला फलंदाज आउट असेल पाहणं महत्वाचं लेग बाईच्या माध्यमातून मिळतील 2 धावा आणि मोनिश पाटील यांना परतावं लागतं डगआउटच्या दिशेने विकेट गेल्या आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये अक्षित 11 टेंबिवली संघाला लय पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का ठेवलंय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का ठेवलंय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का ठेवलंय गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का ठेवलंय गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का इथं मालिक आम्ही किक पण आम्ही कोण करणार नाही विकेट गेली आहे मैदानाच्या आतमध्ये टेंबिवली टीमची आणि अगदी जर पाहिलं गेलं तर मोनिश पाटील यांना परतावं लागते डगआउटच्या दिशेने 2 चौकार मोनिशने जरूर लावले गेले आणि अगदी जर पाहिलं गेलं तर 6 बॉलचा खेळ मोनिशने खेळला गेला मैदानाच्या आतमध्ये 9 धावा मोनिशने बनवल्यात आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मनीष दाखल झालेत स्ट्राईक रेटवरती प्रतीक आहेत शेवटचे जर 2 बॉल प्रतीक खेळले तर कदाचित एखादा षटकार जर आला तर टेंबिवली संघ 50 ओलांडू शकतो परंतु या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतायत सलगचे 2 बॉल आपण डॉट पाहिले त्यानंतर चौकार आला आणि त्यानंतर जर पाहिलं तर धावचीच्या माध्यमातून त्यांनी विकेट घेतले आता मात्र शेवटच्या 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील धावा दाफडगावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावा लागल्या गेल्या आहेत अक्षित 11 टेंबिवली संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो बॉलर गणेश तयार षटकातील 5वा बॉल घेऊन प्रतीक पाटीलसाठी इथे स्लोवर चेंडूचा वापर केला गेलाय बॅटची बाहेरची कडा लागली एक धाव कंप्लीट केला दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला जातोय आणि अशा रीतीने आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये टेंबिवली टीमला आल्या पावली परतावं लागेल ते म्हणजे मनीषला शेवटचा बॉल खेळण्यासाठी पुन्हा एकदा प्रतीक पाटील यांना आपण स्ट्राईक एंड वरती बघणार आहात विकेट फलंदाज बाद मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बलबाका ठेवलंय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का ठेवलंय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का पुन्हा एकदा वेलकम बॅक धावसंख्या धावफडकावरती 45 धावा जर आपल्याला पाहायला मिळत आहेत माहुलगाव म्हटलं तर जबरदस्त संघ आहे मंगेश भाई त्यांना आपण जरूर बघताय त्या टीम मध्ये एक अफलातून क्रिकेटपटू साधं राहणीमान आणि उच्च विचार म्हणून आपण सातत्याने पाहिले गेले यस जी आपली रिक्षा आहे प्लीज मला वाटते दत्ताली टीमचे त्या ठिकाणी प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो थँक्यू शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या धावातील बॉलर तयार आहेत स्ट्राईक वरती प्रतीक पाटील 11 बॉल मध्ये 31 केल्यात शेवटचा बॉल शॉर्ट बॉल त्यावरती केले आक्रमण आणि प्रतीकने या बॉलला पाठवले गेले थेट सीमा रेषा पार लोकनेते आमदार षटकातील आणखीन एक षटकार आणि षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 51 झाले आणि 52 धावा करायच्या आहेत प्रतीकची बॅटिंग आवडली असेल तर प्रत्येकाने प्रतीकसाठी टाळ्या वाजवायच्या जबरदस्त कामगिरी प्रतीकने केली या मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये प्रतीक नव्हते परंतु या मॅच मध्ये प्रतीक आले आणि 12 बॉल मध्ये 37 धावा प्रतीक पाटील मॅन फ्रॉम टेंबिवली जबरदस्त कामगिरी आणि अक्षित 11 अगदी बल तर टीमचे प्रोप्रायटर आहे निलेशजी चव्हाण ते आज खुश असतील संपूर्ण टेंबिवली टीम वरती कारण की ज्याप्रमाणे त्यांनी आजच्या दिवसात खेळ दर्शवलेला आहे आणि प्रत्येक षटकाराकरिता 500 रुपयाचा कॅश प्राइज लावण्यात आलेला आहे बीवे चॅम्पियन्स यांच्या माध्यमातून देखील भरपूर कॅश प्राइज लावण्यात बोल संगतीला घेऊन आला समाज सेवा करण्या निघाला साऱ्यांना संगतीला घेऊन आला समाज सेवा करण्या निघाला केलंय मनात त्यानं घरे केलंय मनात त्यानं घर अरे युवा
नामदार आपला दादा ठाकरे. थँक्यू डीजे. आता मात्र संपूर्ण आपण जर पाहिलं तर भव्य 11 माहुलगाव या संघाला आपण बघताय. मंगेश वैद्य असतील आणि त्यांची संपूर्ण टीम. पहिल्या मॅचमध्ये तर मंगेश वैद्य जलवा आपण पाहिला गेला. मंगेश वैद्य आता प्रत्येक जे खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहित करतायत. या धावा आपल्याला कशा प्रकारे चेस करायच्या आहेत, कारण की एवढ्या तर मोठं लक्ष नाही आहे, परंतु नाईटचा फॉर्मॅट आहे आणि त्याच कारण असं मोठं लक्ष म्हणून आपण गृहीत धरूयात. 24 बॉल करायचे, 52 धावा. पहा, जर विकेट हॅट्रिक या ठिकाणी साध्य केली तर निशान म्हात्रे BBA चॅम्पियन्स यांच्या माध्यमातून 1,000 रुपये देण्यात येईल. ते म्हणजेच प्रतीक पाटील यांना. पहा, भरपूर कॅशप्राईज आजच्या दिवसात या पहिल्या दिवसात आपण बघितले गेलेत. BBA चॅम्पियन्स निशान म्हात्रे असतील, त्यानंतर जर पाहिलं गेलं तर चिन्मय असतील, मानव असतील, आणखीन काही जर पाहिलं गेलं तर त्यांचे समर्थक त्या ठिकाणी उपस्थित झालेत. प्रत्येकांवरती कॅशप्राईज लावण्यात आले आणि आता प्रत्येक विकेटसाठी देखील 500 रुपयाचे कॅशप्राईज असणार आहे. संदीप सर, आपण जर पाहिलं गेलं तर संध्याकाळचं सत्र आपण बघतायत आणि संध्याकाळ अगदी जर पाहिलं तर रात्रीचं सत्र आहे. आणि ज्याप्रमाणे सकाळ सत्र असते, रात्रीचं सत्र असते, थोडंसं क्रिकेट आपल्याला वेगळं पाहायला मिळते. आपण सकाळ सत्रात संदीप सर 24 बॉलमध्ये 70 देखील करू शकतो, परंतु नाईट फॉर्मॅटला 24 बॉल 40 भरपूर झालेत. परंतु आता मात्र जर पाहिलं गेलं तर टोटल फार मोठे केले टीम टेंबवलीने. आता चेस करतील की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. संदीप सर, तुम्हाला काय वाटते? अगदी जर पाहिलं तर तुम्ही भरपूर वर्ष समालोचन करतायत, या धावा टीम भव्य 11 माहुलगाव संघ करू शकतोय का? खरं तर तुषारजी, तुम्ही केलेल्या प्रश्नाला उत्तर देणं थोडंसं कठीण आहे, कारण क्रिकेटच्या मैदानावर आपण भवितव्य किंवा भविष्यवाणी या ठिकाणी सांगू शकत नाही. कोणता संघ जिंकेल? दोन्ही संघाने दमदार खेळ करायला पाहिजे. एका बाजूला मंगेश वैद्य आहे आणि आणखीन चांगले खेळाडू आता त्यांच्या टीममध्ये सुद्धा परतलेत. याचाच अर्थ त्यांना सुद्धा संधी आहे 51 धावा चेसिंगची, जे 52 धावसंख्येचं टार्गेट आहे. दोन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये जातीलच. 52 धावांचं लक्ष आहे भव्य 11 माहुलगाव या टीमला. आणि दुसरी टीम जर आपण बघितली तर अक्षित 11 टेंबिवली, निलेशजी चव्हाण साहेबांचा हा संघ आहे. प्रत्येक विकेट करता, प्रत्येक विकेटसाठी 500-500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून जाहीर झालं. महत्त्वपूर्ण रोल ते अदा करतायत. क्रिकेटचे चाहते आहेत, चांगलं काम या ठिकाणी ते करतायत. सध्या आपण बघितलं तर या अतिथी कक्षाच्या दिशेने आपण पतू पॅकर्स टीमचे सर्व सदस्यांना वर बघतोय, जिथे आपण बघतायत या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून कुमार प्रथमेश कन्हैया भोईर साहेबांना बघतोय. त्यांच्यासोबतच प्रथमेश म्हात्रे हे सुद्धा क्रिकेटला एन्जॉय करतायत. संदेश किनी हे सुद्धा तिथे एन्जॉय करतात. आर्यन भोईर यांना सुद्धा तुम्ही बघतायत. आणि इथे खाली जर आपण बघितलं तर दीपेशजी भोईर सुद्धा भरपूर वेळेपासून इथे उपस्थिती दर्शवत आहेत. क्रिकेटचे चाहते आहेत, चांगले सफल उद्योजक आहेत. दिवेश भोईर, एक काळ दिवेश भोईर यांनी सुद्धा क्रिकेट विश्वामध्ये गाजवलाय आणि त्यांना आपण या अतिथी कक्षामध्ये बघतोय. कल्पेश भोईर त्यांच्या शेजारी बसलेत. आणि आणखीन पुढे आपण बघितलं तर निखिल पाटील सुद्धा आहेत आणि त्यांचा मित्र परिवार सुद्धा एन्जॉय करतो या स्पर्धेला. सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. महत्वपूर्ण मॅच आहे. 24 बॉलमध्ये जिंकण्याकरता 52 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि त्यावेळेस मंगेश वैद्य मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसत आहेत. मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचची जी जर्सी मिळाली होती ती जर्सी परिधान करून मंगेश वैद्य मैदानाच्या आत उतरत आहेत. त्यांच्या सोबतीला जर आपण बघितलं, महेश मांडवकर हा त्यांच्या सोबतीला होत आहेत. पहिले षटक टाकण्याकरता आता कशा पद्धतीने आखणी असेल अक्षित 11 टेंबिवली संघाची ते आपण पाहणार आहोत. चांगला प्रतिसाद मिळाला आहे प्रेक्षकांचा या स्पर्धेकरता. नुकताच मुख्य व्यासपीठावरचे मान्यवर उपस्थित आहेत, ते सुद्धा दाखवले गेलेत. चर्चा तर होतच राहील. आता चर्चा करूया ह्या मॅचची. शनिवारच्या दिवसात म्हणजेच त्या रजनीमध्ये आणखीन या दोन संघांपैकी कोणता संघ पुढे येईल, कारण जो संघ जिंकेल त्यांना 2 ऑल इंडिया आयकॉन खेळाडू खेळवण्याची संधी मिळेल पुढील मॅच मध्ये. पंचांचा इशारा आलाय आणि आमचे स्कोरर विशाल भोईर सुद्धा परतलेत. ते स्कोर कार्ड मेंटेन करतील, चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतील. स्ट्रायकिंगकडे मंगेश वैद्य, फिल्डिंग चांगली लावलीच होते. हे षटक जर आपण बघितलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि ह्या षटकामध्ये आपल्याला 2 खेळाडू तट्टी आड सर्कलच्या बाहेर दिसत आहेत. गेम इज ऑन. गोलंदाज आलाय. वेदांचा पहिलाच बॉल भन्नाट वेगाने टाकलाय, बॅटरला बीट केलंय. मंगेश वैद्य बीट होत आहेत या पहिल्याच बॉलवर. लाईन आणि लेंथने चांगली गोलंदाजी करण्याचं काम करतायत वेदांत. बघू शकतायत वेदांत या गोलंदाजाला.
23 बॉल मध्ये अजूनही 52 धावा बनवायच्या आहेत, त्यामुळेच रिक्वायर रन रेट वाढताना दिसलाय. 13.57चा तो बनलाय. पुढचा बॉल. ओहो, काय घडलंय? एजंट टेकन. दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळवली वेदांतने आणि परत पाठवलं गेलंय मंगेश वैती या खेळाडूला. विकेटचं पतन, मोठी विकेट, मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय. साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. गेलंय मनात त्यानं घरे, गेलंय मनात त्यानं घर. शोध त्या ठिकाणी परतताना दिसतोय ते मंगेश वैती, कारण मागच्या मॅचचे हिरो आता होत आहेत झिरो. सिल्वर डकचा ते शिकार बनलेत. स्विच हिट करण्याचा इरादा केला होता आणि बॅटचा हलकाचा स्पर्श आतील कडा चाटून हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. चांगली लाईन होती गुडलेन क्षेत्रामध्ये या गोलंदाजाची आणि ती आपण पाहिली. बघा कसं एन्जॉय केलंय. महत्वपूर्ण विकेट मिळाल्यानंतर प्रतीक त्या ठिकाणी एन्जॉय करतायत आणि डिसिप्लिन सुद्धा मंगेश वैती या खेळाडूचं बघायला मिळालं. मोठ्या खेळाडूंची हीच खरी लक्षणं असतात. नक्कीच नक्कीच चांगलं डिसिप्लिन आपण बघितलं. ज्या वेळेला मंगेशला माहित होतं की बॅटला स्पर्श झाला, लगेचच त्याने क्रीज सोडलं आणि प्रतीकचं ते जल्लोष होतं, सेलिब्रेशन होतं. प्रतीकला माहित आहे मंगेश वैतीच्या मॅचमध्ये किती इम्पॉर्टंट विकेट होती आणि ती मिळवून दिली पहिल्या ओव्हरमध्ये. 70% रोल होता त्या खेळाडूचा. ओ, परंतु हा खेळाडू जो नव्याने आलाय त्याने लगेचच लॉक केले चेंडूला. लॉंग ऑन पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, भरदार, डोलदार, वजनदार षटकार. आधार स्तंभ खंबीर हितेंद्र आप्पा ठाकूर. जीवदानी आईचा आशीर्वाद लाभलाय त्याला खरोखरे. बॅटरने दाखवून दिलंय मंगेश वैती जरी बाद झाले असले तरी एकापेक्षा एक हिरे आमच्या टीम मध्ये आहेत जे प्रत्येक वेळी उपयोगी ठरतायत. ज्यावेळेस मंगेश वैती असफल ठरतायत. गोल्डन डकचा सिल्वर डकचा शिकार झाल्यानंतर हर्षद याने आल्या आल्या षटकार खेचलाय आणि 6 धाबांची त्याने आपला अकाउंट ओपन केलंय. पुढचा बॉल असेल वेदांचा. सरळ बॅटचा वापर केलाय. ऑन ड्राईव्ह आहे. काऊ कॉर्नर मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता. थ्रो करण्याआधी एक धाव पूर्ण केली हर्षदने. स्ट्राईक रोटेट केली, हे फार महत्वाचं होतं. एक मोठा फटका आल्यानंतर तुषारची या ठिकाणी एकच धाव चोरले गेले. नाही, त्या फटक्याची नितांत गरज होती बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण की मंगेश आउट झाले, थोडासा दबाव होता आणि तो दबाव दूर करणारा हा तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला हर्षदच्या बॅटमधून. हो, ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळायचं होतं बॅटरला, परंतु पंच आमच्यापर्यंत वळत आहेत आणि व्हाईट बॉलचा इशारा त्यांचा आलाय. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा चेंडू आहे आणि फायदा होतोय प्रत्युत्तर देणाऱ्या संघाला. तिसरे पंच सुद्धा या ठिकाणी येत आहेत. तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलंय. हा फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू आहे. DRS एकदाच तुम्ही घेऊ शकतात दोन्ही टीम, आणि त्यामुळेच फिल्डिंग करणाऱ्या टीमने हा DRS घेतलाय. तिसरे पंच निरीक्षण करतायत आणि आमच्यापर्यंत ते माहिती देत आहेत. चांगल्या क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या जात आहेत. खेळाडूंच्या कलागुणांना वाव देणारी एक मोठी स्पर्धा आपल्या भेटी करता आलेली आहे. ज्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे रोख रक्कम 1.5 लाख, 1,50,000 आणि भव्य दिव्य अशी लोकनेते चषक तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि डिसिजन आलाय, दॅट्स अ व्हाईट बॉल. जो DRS होता, रिव्ह्यू होता, तो तुम्ही गमावलाय. त्यामुळेच तुम्हाला आता रिव्ह्यू मिळणार नाही. धावसंख्या धावपळकर आहे ती 8 धाबा. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा आहेत त्या 8. पुढचा बॉल कोळवट्यापाच्या चेंडूला खोदून काढला. इनसाइड आउटचा फटका. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. चेंडू उचलेपर्यंत बॅटरने आपलं काम या खेळपट्टीवर पूर्ण केलं. 1 धाव, एका धावनीची धावसंख्या झाली आहे ती 9. प्रत्येक षटकामागे 12 पेक्षाही जास्त सरासरीने वाटचाल करणं फार महत्वाचं आहे. यावेळेला तो रिक्वायर रन रेट 13.58 झालाय, म्हणजेच जवळजवळ 14च्या आसपास हा अत्यावश्यक धाव गतीला तुम्ही बघू शकताय. षटकातील आता शेवटचा बॉल.
मोठा फटका खेळताना एलिमिनेशन प्रॉपर नव्हतं, टायमिंग प्रॉपर नव्हतं, बॅटच्या वरच्या एजला चेंडू आदळतोय आणि बॅटर हर्षद या ठिकाणी परतीचा प्रवास करताना दिसत आहेत. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर प्रत्युत्तर देत असताना भव्य 11 माहुलगाव टीमची धावसंख्या 2 गडी बाद 9. आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये इक्वेशन काय आहे त्याची चर्चा आम्ही करणार आहोत. तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. त्याच्या सोबत एक नंबर राजेश पाटील हे आमदार. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार क्षितिज दादांचा उल्लेख पुन्हा या गीताच्या माध्यमातून होताना दिसतोय. चांगलं कार्य त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी केलंय आणि खरोखरच चांगलं लोक उपयोगी कामं करणारे त्या व्यक्ती होते आणि म्हणूनच आज आपण या स्पर्धेला बघतोय. लोकनेते चषक माजी कार्यसम्राट आमदार हितेंद्रजी ठाकूर यांच्या नावाने या स्पर्धेला पाहिलं जातोय. धावसंख्या आपण बघूया. सुरू असलेल्या मॅच मध्ये काय स्थिती आहे. 9 धाबा 2 गडी बाद. नवीन बॅटर गेलेत सुनील. हा चेंडू कसा पडलाय ते बघणार आहोत आपण. डाऊन द लेग डावी एसटी सोडून जाणारा बॉल होता प्रतीक पाटील या खेळाडूचा. अतिरिक्त धाव मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा. या अतिरिक्त धाबांची धावसंख्या झाली आहे ती 10. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 42 धाबांची गरज आहे. 18 मध्ये पाहिजेत 42 धाव बनवणं कठीण आहे. प्रयत्न करावे लागतील. शॉर्ट बॉल. गोलंदाजाची पहिली चूक. फलंदाजाने चेंडूला केलं हुक आणि चौकारनीशी भागवली संघाची भूक. मिळतात धावा 4. लोकनेते चषक चौकार. समाज सेवा करण्या निघाला साऱ्यांना संगतीला घेऊन आला. समाज सेवा करण्या निघाला. गेलंय मनात त्यानं घरे. गेलंय मनात त्यानं घरे. काही चांगला फटका बघायला मिळाला. लॉंग लेग रिझन मध्ये बॅटर महेश मांडवकर याच्याद्वारे धावसंख्या पोहोचली 14 वर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जातोय. चेंडू हवेत होता. काव कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. थ्रो करण्याआधी एकच धाव मिळाली बॅटरला. धावसंख्या झाली आहे ती 15 धाबा. आता धाबा येताना दिसत आहेत. प्रयत्न होत आहेत बॅटरचे. मंगेश वैती जरी बाद झाला असला तरी जबाबदारी स्वीकारली या 2 बॅटरने. महेश मांडवकर आणि सुनील हे 2 खेळाडू सध्या विकेटवर सज्ज दिसत आहेत. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. आता मनगटाच्या मदतीने चेंडूला फक्त फ्लिक केलं. फॉरवर्ड स्कोअर लेग मध्ये चेंडू गेला. 1 धाव मिळाली. एका धाबांची धावसंख्या झाली आहे ती 16 धाबा. 52 धावसंख्येचा पाठलाग होतोय. 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 चेंडूंमध्ये 36 धाबांची आवश्यकता आहे. भव्य 11 माहुलगाव या टीमला काय ही धावसंख्या पूर्ण केली जाईल काय. प्रयत्न करतात. चेंडूला उडवून दिलंय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि ते करत नाही कोणती चूक. गोलंदाज प्रतीक पाटीलने भागवली या विकेटने संघाची भूक. विकेट डाऊन. तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 16. आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण बघतायत जवळपास स्लॉट मध्ये बॉल होता. पाठवायचा होता तो म्हणजेच बाउंड्री लाईनच्या पलीकडे, परंतु जे क्षेत्ररक्षक होते त्याने जबरदस्त जर पाहिले गेले तर झेल टिपलेला आहे. कदाचित काही इंचांचा फरक त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि फलंदाज आऊट झालेले आहेत. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम भव्य 11 माहुलगाव या संघाला लागला गेला. ॲक्युरेट झेली होती. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत कुठेतरी चांगली बॅटिंग करत होतो. ज्या वेळेला स्ट्रोक खेळला गेला संदीप सर, डगआउटमधून आवाज आला जबरदस्त फटका. परंतु अगदी जर पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षकाने टिपलेला झेल फार महत्वाचा ठरला या मॅच मध्ये. नो डाऊट. आता मात्र आपलं चांगलं काम बॅटरला करावं लागेल. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 2 अगदी जवळचे मित्र त्यांचे असतात. पहिला मित्र म्हणजेच अनुभव आणि दुसरा मित्र म्हणजेच कर्म. कारण कर्म आपल्याला लढायला शिकवत आहेत आणि अनुभव आपल्याला जिंकायला शिकवत आहेत. आता जिंकण्याकरता अनुभवाचा वापर करावा लागेल एका बाजूला भव्य 11 माहुलगाव या टीमला. कारण स्थिती अशी बनली आहे
14 बॉल शिल्लक आहेत आणि 14 बॉल मध्ये 36 धाबांची आवश्यकता. 14 मध्ये पाहिजे 36 धाबा. रंगरंगोटी करावी लागेल या विकेटवर, या खेळपट्टीवर बॅटरला, जशी रंगरंगोटी प्रतीक पाटील करतायत. बघितलं तर प्लम एलबी इम्पॅक्ट इन लाईन मिडल स्टंप वर जाणारा बॉल होता आणि थेट यष्ट्यांवर जाणारा चेंडू असल्या कारणानं पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलंय. आणखीन एक धक्का, धक्क्या मागून धक्का, दे धक्का. असं एकच हाय कमी कशात नाही, असं एकच आहे कमी कशात नाही, चाहने वाला है सबका. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा, समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा. बरोबरच कार्यसम्राट माजी सभापती साहेबांचा उल्लेख या गीतामधून होतोय आणि त्यांचे सुपुत्र एक चांगला प्लॅटफॉर्म देतात खेळाडूंना. खेळाडू घडवणं फार महत्वाचं असतं आणि खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म जर तुम्ही दिलात तरच ते खेळाडू पुढे जाऊ शकतात आणि हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे युवा खेळाडूंकरता. आता विकेट हॅट्रिकवर आला असतानाच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय अनिश. अनिशने चांगला फटका खेचला होता फॉरवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. थ्रो येण्याआधी दुसरी विकेट घेता घेता विकेटचं होते पतन. एन्जॉय करतात प्रतीक पाटील. म्हणजेच या षटकामध्ये जवळजवळ 3 विकेट मिळवत आहेत. 2 विकेट हे प्रतीक पाटील याच्या खात्यामध्ये जातील. षटक क्रमांक 2 ची समाप्ती आणि रिव्ह्यू सुद्धा घेतलेला आहे. त्या कारणाने तिसरे पंच या ठिकाणी निरीक्षण करतील. विशाल नाईक सर या ठिकाणी निरीक्षण करतील. धाव पूर्ण झाले आहे की नाही किंवा बॅटर धाव बाद आहे की नाही हे पाहिलं जाईल. शंका आशंका निर्माण झालेत, निवारण केलं जाईल. आमचे तिसरे पंच या ठिकाणी त्यांचं निवारण करतील. आज जर आपण बघितलं तर जेटीसी लाईव्ह द्वारे थेट प्रेक्षेपण होतं या स्पर्धेचं. बॅटर इज आउट. बॅटरला परतीचा प्रवास करावा लागतोय, म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमला हा लागलाय 5वा धक्का. 5 गडी बाद धावसंख्या धावपळकावर आहे 17 धाबा. 2 षटकांची झाली समाप्ती. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 35 धाबांची गरज आहे. 12 मध्ये पाहिजेत 35 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. स्वर्गीय नागेश पाटील काका मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम लोकनेते चषक 2025. शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा, समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा, शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा, समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. षटकांमध्ये 17 धाव बनले तुषारजी. 2 षटकात 17 धावा. आता 12 बॉल मध्ये 35 ची गरज आहे. काय म्हणाल, काय म्हणणं असेल यावेळेला तुमचं? परिस्थितीला आता मात्र अनावरून या ठिकाणी बॅटिंग करावी लागेल. परिस्थिती संघाची काय तर 17 धावा फटकावरती लागले गेले. 5 गडी बाद आपण बघताय जरूर, परंतु येणारे बॉल इथून निघले असतील 12 चेंडूत 35 धावा. तुम्हाला 12 चेंडूत 6 असे फटके खेळायचे आहेत की ते मैदानाच्या पलीकडे पाठवायचे आहेत. तेव्हाच कुठे बबे 11 माहुलगाव हा संघ वर्चस्वात राहील. परंतु टेंबिवली संघाने आजच्या रात्रीमध्ये जो खेळ केलाय ना, जबरदस्त कामगिरी राहिली. पहिल्या मॅच मध्ये तर 69 बनवल्या होत्या. या मॅच मध्ये जवळपास जर पाहिलं गेलं तर 50च्या पलीकडे ते गेलेत आणि आता मात्र येणारे बॉल असेल 12 मध्ये 35 करायचे आहेत. मला वाटतं पलटवार होऊ शकतो इथे, कारण अनुभवी खेळाडू आहेत विकेटवर. एका बाजूला आपण अनुभव अनिश आणि मंथन या दोघांचाही पाहिलाय. दोघांमध्ये ती क्षमता आहे, ती कुवत आहे मोठे फटके खेळायची आणि हा मॅच जिंकायची. 12 मध्ये 35 ची गरज आहे. प्रतीक पाटील नेहमीच गायडन्स करत असतात आपल्या प्रत्येक खेळाडूला. किती दूर आपण राहिलं पाहिजे, फिल्डिंग कशी आपली असायला पाहिजे. 12 चेंडू आणि 35 ची आवश्यकता. करो या मरो ही स्थिती या मॅचची. इम्पॅक्ट इन लाईन आणि आता पुन्हा पंचांचा बोट आकाशाकडे उंचावलंय. विकेटचं झालंय पतन. लेग बिफोर द विकेट स्वरूपात यश याला यश मिळतंय. गॉन. पक्ष बहुजन विकास आघाडी त्याची साऱ्यांना लागले गोडी, त्याची साऱ्यांना लागली गोडी, त्याची साऱ्यांना लागली गोडी. अरे समाज कार्यात उंच
भरारी दादा साऱ्यांचं रेकॉर्ड तोड. ऍक्युरेट प्लंब आहेत, मिडल स्टिक वरती आदळणारा बॉल आहे. ललितजी भोईर पंचांचा जितकं कौतुक करावं तितकं आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघतायत. ऑफ स्टिकच्या बाहेर शपल झाले होते, पुन्हा एकदा आतमध्ये आलेत आणि मिडल स्टिक वरती आदळणारा बॉल होता. पहिलाच बॉल आणि या ठिकाणी विकेट प्राप्त केलेली आहे. 5 ज्या वेळेला पहिल्या बॉलवरती गोलंदाज विकेट प्राप्त घेत आहेत त्या वेळेला त्यांचा आत्मविश्वास वाढताना दिसतो. गेल्या मॅचचे हिरो होती केलं होतं यश, जवळपास 2 विकेट गेल्याही मॅचमध्ये यशने घेतला होता आणि 1,000 रुपयाचा कॅशबॅक त्याला मिळाला होता. याही मॅचमध्ये पहिल्या बॉलवरती यशने विकेट घेतलाय, कमबॅक केलं टीम टेंबोली संघाने. परंतु आता जर स्थिती बघितली तर कंबर मोडीचं काम केलंय गोलंदाजी करणाऱ्या संघाने आणि पूर्णतः अक्षरशः ढासळताना दिसत बाबा 11 माहुळगाव टीमचे खेळाडू. आता ऑन दी अप मोठा फटका खेळण्याचा प्रयास होता. मिड ऑन आणि मिड ऑफच्या दिशेने हा चेंडू पडलाय. मधोमध हा चेंडू पडताना एकच धाव पूर्ण केली बॅटरने. एका धावेची धावसंख्या पुढे सरकली. धाबा झाल्या त्या 6 गडी बाद 18 धाबा. अजून आपण बघितलं तर 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 मध्ये 34ची आवश्यकता. करावं लागेल, लढावं लागेल, आक्रमक भूमिकेमध्ये यावं लागेल बाबा 11 माहुळगाव या टीमला. स्थिती सध्या नाजूक आहे, परंतु अशा स्थितीमधून संकट मोचक मिळेल का या टीमला? हिरो बनण्याची संधी आहे बॅटरला. स्ट्राईक इनकडे अनिश आहे. अनिश एका धावेनिशी खेळतोय. दुसऱ्या बाजूला गणेश संकट मोचकाच्या भूमिकेमध्ये दिसू शकतोय. यश तयार. कोलवर टपाचा चेंडू होता, बॅकफुटला गेला, जागा बनवली, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. एकच धाव मिळाली बॅटरला. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. एका धावेनिशी धावसंख्या झाली आहे ती 19. संत गतीने प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे, परंतु इथे जो दबाव आहे त्या दबावामधून अजूनही बाहेर आलेत नाहीत. नक्कीच सुरुवात तर चांगली झालेली होती, परंतु इथून एखादे 2 मोठे फटके जर आले तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतात. 9 बॉल मध्ये करायचे 33 धावा मॅच जिंकण्यासाठी. पुढचा बॉल ऑफ ड्राईव्ह करायचा होता. चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. 1 धाव पूर्ण केली बॅटरने आणि एका धावेची धावसंख्या झाली आता 20 धाबा. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 8 मध्ये 32 धाबांची गरज आहे. अशक्य असं आव्हान आहे यावेळेला. शक्य अशक्य नेहमीच आपण वर्तवत असतोय, परंतु कधी एखादा संकट मोचक खेळाडू पुढे येईल आणि चांगली खेळी करेल हे काही सांगता येत नाही. 8 मध्ये पाहिजेत 32 धाबा. 8 चेंडू आणि 32 धाबांची गरज असताना यश पुन्हा एकदा परततोय गोलंदाजी मार्गावर. 38 सर्कलच्या बाहेरून तो आपला रनअप घेतोय. वेगवान धारदार गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली टेंबिवली संघाकडून खेळत असताना. अक्षुत 11 टेंबिवली विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत बाबा 11 माहुळगाव असा. शॉर्ट बॉल पुल करण्याचा इरादा. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये आलाय. जेल ड्रॉप. जेल सुटलाय आणि त्यामुळेच इथे बॅटरला 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 21. हा जेल सुटलाय. काय बॅटर आक्रमक भूमिकेमध्ये येईल? गणेश आहे विघ्नहर्ता. गणेश काय ह्या संघावर आलेले संकट दूर करेल? संधी आहे त्याला. ऊर्जा निर्माण करावी लागेल. ऊर्जेचं दैवत आपल्या डोळ्यासमोर ठेवावं लागेल. ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याकरता 7 बॉल मध्ये 31ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपले शूज व्यवस्थितरित्या करताना दिसत आहेत. प्रतीक पाटील नेहमीच गायडन्स राहिले प्रत्येक खेळाडूंना. युवा खेळाडू घडवण्यामध्ये त्याचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. पुढचा बॉल चांगला ओव्हरपिच बॉल होता. सरळ बॅटने खेळून काढला मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1च धाव मिळेल. ॲक्युरेट फेकी होते. खूप सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं या टीमचं. जसं बॅटिंग झाली तशी फिल्डिंग सुद्धा चांगली होताना दिसतंय. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा आहेत 6 गडी बाद 22. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये आता 30 धावांची गरज. 6 मध्ये पाहिजेत 30. दादा साऱ्यांचं रेकॉर्ड तोड. अरे बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव समजना कोणा पर. बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव समजना कोणा पर. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. थँक्यू डीजे. बेटा दादा भोईर यांचं गुणगान गाणारं संगीत आपण जरूर बघतायत. एक सुंदर व्यक्तिमत्व, माजी सभापती आणि त्यांच्या सुपुत्राच्या माध्यमातून या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचं आयोजन नियोजन
22 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. म्हणजेच येणारे इथून देखील चेंडू असतील ते म्हणजेच 6 चेंडूमध्ये 30 धावा. पहिला बॉल जर षटकार आला तर संदीप सर या मॅचमध्ये काहीतरी नवीन घडू शकतं. आणि माहुलगाव जर पाहिलं गेलं तर नेहमी चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो. परंतु षटक क्रमांक 4मध्ये प्रतिस्पर्धी संघाचे एक आक्रमक गोलंदाज अर्थातच मोनिश पाटील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. नवीन जर आपण बघितलं तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज मोनिश पाटील एक अष्टपैलू खेळाडू, एक चांगला हिरा, चमकदार कामगिरी तो आपल्या टीम करता करतोय. आणि सपोर्टर्स खूप चांगल्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेत. उजव्या बाजूला बघू शकतायत त्यांच्या सपोर्टर्स आहेत, बसलेत, चाहते आहेत, कारण आपल्या गावातील हे खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने खेळ करतायत. 3 चेंडूंमध्ये 3 विकेटसाठी निशांत म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. BVA चॅम्पियन्स टीमचे कॅप्टन आहेत. सरळ बॅटने खेळून काढलं जातं. सुपर गोल क्षेत्रामध्ये चेंडू गेला, 1च धाव मिळेल. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. संत गतीने या ठिकाणी प्रत्युत्तर दिलंय. मोठे फटके येतानाच दिसले नाही या इनिंग मध्ये. याचाच अर्थ की धारदार गोलंदाजी, धारदार अस्त्र वापरली गेली आणि पूर्णतः उद्ध्वस्त केलंय बॅटिंग करणाऱ्या टीमला. मंगेश आउट झाले, त्यानंतर चांगली बॅटिंग होणं अपेक्षित होतं, परंतु बॅटिंग होऊ शकली नाही. त्याच कारणास्तव बॅकफुटला जाणवला गेलाय. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. खरं तर क्रिकेट तुषार कोणत्या एकट्या खेळाडूमुळे खेळलं जात नाही. 11 खेळाडूंची युनिटी पाहिजे. 11 खेळाडूंची युनिटी असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकताय. जसं आम्ही नेहमीच म्हणत असतो की झाडू जेव्हा एकत्रित असतो त्यावेळेस तो सर्व कचरा साफ करत असतो, परंतु तोच झाडू जेव्हा विखुरला जातो ना तर तेव्हा तो खुद्द कचरा बनत असतो. त्यामुळेच एकी पाहिजे. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी होते. डॉट बॉल, लगातारचे 2 चेंडू निर्धाव टाकले जात आहेत. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉलमध्ये 29ची गरज. 3 बॉलमध्ये जर 2 विकेट घेतल्या अगदी बॅक टू बॅक मोनिशने, तर निशांत म्हात्रे आणि आशिष यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1,500 रुपयाचा कॅशबॅक देण्यात येईल. ते म्हणजे गोलंदाज मोनिश पाटील यांना. पुढचा बॉल मोनिशचा शॉर्ट बॉल होता. आडव्या बॅटचा वापर केलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू वळतोय. 1च धाव मिळेल. 1च धावेवर ते समाधान मानतायत. आज एका मोठ्या संघाला पराभवाच्या छायेमध्ये आणलंय ते म्हणजेच अक्षित 11 टेंबिवली या टीमने. जिंकण्याकरता 52 धावांचं टार्गेट होतं. सध्या स्थिती आहे ती 6 गडी बाद 24. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 मध्ये 28ची आवश्यकता. 2 चेंडूंमध्ये 2 विकेट मिळाले तरी BVA चॅम्पियन्स टीमचे निशांत म्हात्रे यांच्याकडून पारितोषिक मिळेल 500 रुपयाचं या खेळाडूला. परंतु आता इथे एकेरी दुहेरी धावसंख्येवर समाधान मानलं जातंय. शेवटचा 1 बॉल, याचाच अर्थ आणखीन एक संघ सध्या पुढील फेरीमध्ये पोहोचताना दिसतोय आणि तो संघ आहे अक्षित 11 टेंबिवली. कारण सर्व स्पष्ट झालं, एकामध्ये 27 पाहिजे. ऑफ स्टंपर शफल झाला. बॅटर, चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. चांगली गोलंदाजी मोनिश या गोलंदाजाने सुद्धा केलाय. परंतु आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थाने या मॅचचा हिरो, कॉंग्रॅच्युलेशन अक्षित 11 टेंबिवली टीम. हार्ड लक, टफ लक माहुलगाव टीम. आपण या स्पर्धेमध्ये दाखल झालात तर चांगला खेळ दाखवलाय, त्याबद्दल आपले आभार आणि पुढील वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा असतील अक्षित 11 टेंबिवली या टीमला. आणि ह्या मॅचचा